शुभजन थाली योजना का मई 2025 से जनवरी 2026 तक का 9 माह का अनुदान अब तक जारी नहीं होने से शिवभोजन केंद्र संचालकों पर आर्थिक संकट गहरा गया है। इस मुद्दे पर शिवसेना उबाटा नागपुर शहर व ग्रामीण शिवभोजन केंद्र संचालक संगठन की ओर से पत्रकार परिषद आयोजित की गई थी। जिले के 213 केंद्रों के माध्यम से प्रतिदिन लगभग 25,000 गरीब, जरूरतमंद और बुजुर्गों को भोजन उपलब्ध कराया जाता है, लेकिन अनुदान लंबित रहने से संचालक कर्ज के बोझ तले दब गए हैं। महिला बचत समूह, स्वयं सहायता संस्थाओं के कर्मचारी, रसोइया महिलाओं का वेतन, किराया और बिजली बिल देना भी कठिन हो गया है। प्रति माह लगभग 2 करोड़ रुपए की आवश्यकता होती है। 9 माह से 18 करोड़ रुपए तुरंत जारी करने की मांग की गई है। 15 दिन में अनुदान न मिलने पर आंदोलन की चेतावनी दी गई है। तर सर्वांनी सहकार्य आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आणि सहकार्य सर्वांचंच आहे आणि युवक भाडे घासणारी बाई सुद्धा, कर्मचारी सुद्धा रस्त्यावर उतरून आम्ही आणि संचालक सुद्धा रस्त्यावर उतरून हे कार्य निश्चित उपाशी राहू नये या कारणाने शिवभोजन योजना जी आहे ही महाविकास आघाडीच्या काळात सुरू आहे आणि मागील वर्षपर्यंत शासनाच्या माध्यमातून जे अनुदानाच्या माध्यमातून ही योजना चालते, असंच अनुदान मागच्या 9 महिन्याच्या आधीपर्यंत गरजू व्यक्ती आहेत ग्रामीण आणि शहर मिळून जवळपास 200 हे शिवभोजन केंद्र आहेत आणि याच्यामधून 25,000 पर्यंत लोक याच्यामध्ये लाभ घेतात। ते लाभार्थी आहेत, गरजू व्यक्ती लाभ घेतात। एक वेळचं जेवण त्यांना मिळते आहे आणि म्हणून अशा प्रकारची जे शासनाचं जे धोरण आहे, शासनाची ज्या योजना आहेत, जे जनतेसाठी असतं त्या व्यवस्था आहे, त्या माध्यमातून हे सगळं लोकांपर्यंत 25,000 पर्यंत एक 1,500 लोक याच्यामध्ये रोजगार आहेत। पण रोजगारापेक्षा जास्त महत्वाचं हे आहे की 25,000 गरीब गरजू लोकांना एक चांगलं जेवण मिळत आहे। परंतु या योजनेचे जे सरकार येतं ते लोकांसाठी असतं, उपयोगासाठी, लोकांच्या फायद्यासाठी असतं। परंतु मात्र हे सरकार बदलल्यानंतर मागील 9 महिन्यामध्ये या योजनेबाबत सरकारचं दुर्लक्ष झालं आहे आणि याच्यामध्ये पैसे जे अनुदान आहेत ते या केंद्र आहेत जे शिवभोजन केंद्र त्यांना ते मिळत नाही आहे आणि हे सगळे साधारण लोक आहेत जे केंद्र चालवतात, अशी आम्ही आज मागणी केली आहे। त्याच्यानंतर 15 दिवसात, येत्या 15 दिवसामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं। येत्या 15 दिवसामध्ये हे पैसे आले पाहिजे, योजना सुरळीत चालली पाहिजे, गरजू वयोवृद्ध लोकांना न्याय मिळाला पाहिजे। चांगली योजना आहे, सरकार कोणाची असो, परंतु योजना चांगली आहे तर चांगली म्हटली पाहिजे। जर याही सरकारची अजून कुठली योजना आली तर चांगली असेल तर आम्ही चांगलं म्हणू, परंतु जर चांगली योजना आहे, खरोखर लोकांना न्याय मिळतोय, लाभ मिळतोय, तर त्याच्यामध्ये ते योजना पैसे आले पाहिजे असं आमचं सर्वांचं या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पण ते मान्य केलेलं आहे। आणि येत्या 15 दिवसात जर नाही झालं ते आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून, माझी पण लोकप्रतिनिधी याच्यामध्ये आहे, तर एक आपल्या शहराचा विचार म्हणून, या शहराच्या गरीब, गरजू आणि वयोवृद्ध लोकांचा विचार करून एक शिवसेनेचा ऍप असतो तो आणि तो लॉगिन नंबर आल्यानंतर तो त्याचा फोटो निघतो। फोटो निघाल्यानंतर तो तिथे क्लिक होतो। त्याच्यानंतरच तो एक पहिला त्याचा फोटो झाल्यानंतरच तो दुसरा फोटो काढायला जातो, तेव्हा त्याचा फोटो निघतो, नाही तर निघणार नाही। त्याला 100 झाले तर तुम्ही 101 घेऊ शकत नाही, 75 झाले तर तुम्ही 76 घेऊ शकत नाही, 150 झाले तर तुम्ही 151 घेऊ शकत नाही। हा ऍपच आहे आणि शासनाच्या माध्यमातून आम्ही तर प्रयत्न करतोच आहोत। तर या प्रकरणांमध्ये जवळजवळ आम्ही 25,000 लोकांना तर आपण जेवण रोज देतोच। त्या उद्देशाने आमचा भांडे घासणारा व्यक्ती आहे त्याचाही पोट आहे, आमचं फोटो काढतो त्या सुद्धा त्याचा परिवार चालतो आहे आणि जो राहतो त्याचा सुद्धा, आणि संचालना सर्व इथे आहेतच, तुमच्या सानिध्यामध्ये आलेले आहे। कारण 9 महिने म्हटलं तर आज वर्ष होतो आहे आणि जेव्हापासून आम्हाला वाटते आहे की हे सर्व आम्ही एक करून एक जण बंद करण्याच्या मार्गावर लागलेले आहे, तेव्हा आम्हाला असं वाटते की हे बंद न होता सर्व एकत्र येऊन या प्रकरणामध्ये आम्ही
बनवाबनवी फिरवी हाही मार्ग आम्हाला दिसून आला. तर त्यामुळेच हा प्रकार न होता एकत्र येऊन आम्ही सर्व आंदोलन करण्याची जर वेळ आली ना तर प्रत्येक जण पक्षाकडे बघणार नाही आणि आंदोलन करण्याचा हा आमचा मानस राहील. समजा 15 दिवसाच्या आत आमचे पैसे आले नाही तर आम्ही खरोखरच रस्त्यावर उतरून सर्वजण सहकार्य कान वाजवण्याचाही आम्ही प्रयत्न करू. हे आमच्या सरकारमध्ये असताना सुद्धा आम्हाला वेदना होतात आणि आमच्या सरकारमध्ये असताना आणि हा शिवभोजन सुरू केलेला आहे तेव्हा आम्हाला हा त्रास नको आहे आणि सर्वांनाच हा त्रास नको आहे. आणि 9 महिने हा काळ खूप झालेला आहे. आता 15 दिवसाच्या आत आम्हाला पैसे मिळाले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची आमची भूमिका असेलच. शासनाची महाविकास आघाडीतली ही योजना आहे शिवभोजन योजना. ही योजना शासनाचं काम आहे की आपल्या जनतेसाठी गरीब असो गरजू असो वयोवृद्ध असो त्यांच्यासाठी ही योजना शासनाने 2019मध्ये 26 जानेवारी रोजी सुरुवात केली होती. आणि आतापर्यंत ती योजना त्याचं अनुदान जे आहे ते शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून बरोबर येत होतं आणि गरजू लोकांना त्याचा लाभ मिळत होता. परंतु मागील 9 महिन्यापासून या जो अनुदान शासनाच्या माध्यमातून येतं ते अनुदान आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ही योजना कशी चालवायची असं शिवभोजन केंद्र संचालकांवर प्रश्न आहे. हे सगळे सामान्य लोक आहेत आणि त्याच्या माध्यमातून किती कर्ज करायचं कसं चालवायचं असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे ती योजना आपण केंद्र ते बंद करायचं का अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण शिवभोजन केंद्र संचालकावर आहे. त्याच्याचमुळे आतापर्यंत अनेक मागण्या मुख्यमंत्री साहेबांना बावनकुळे साहेबांना पालकमंत्री यांना या सगळ्या केंद्र संचालकाच्या माध्यमातून झालेले आहे. परंतु याचा कुठेही मार्ग निघत नाही आहे. त्यांचं अनुदान येत नाही आहे. याच कारणाने आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वच पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी असं मिळून आज कलेक्टर यांना जिल्हाधिकारी म्हणून शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना आज आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी पण सांगितलं की जे 9 महिन्याचे पैसे आहे मी आज त्यांच्याशी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करतो आहे आणि जर शासनाने एकसाथ जर ते पैसे नाही देऊ शकत तर इन्स्टॉलमेंट वाईज द्यावं परंतु पैसे द्यावं असं मी आज त्यांच्याशी समन्वय करतो असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांना आम्ही हे पण सांगितलं आहे की याच्यामध्ये जवळपास 1500 लोक महिला आणि पुरुष असा एक 1500 लोकांचा रोजगार आहे आणि 25,000 गरजू लोक जे वयोवृद्ध आहेत ज्यांना गरज आहेत असे 25,000 लोक ग्रामीण आणि शहर मिळून याचा लाभ घेत आहे. हा प्रश्न 25,000 लोकांचा आहे गरजू लोकांचा आहे. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये हे अनुदान देण्यात आपण प्रतिनिधी म्हणून द्यावं अशा प्रकारची आज त्यांना मागणी केलेली आहे. आणि हे येत्या 15 दिवसात जर नाही झालं तर 15 दिवसात आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी म्हणून कार्यकर्ते म्हणून ही योजना गरिबासाठी आहे. याच्यात कुठल्याही प्रकारे राजकारणचा विषय नाही. म्हणजे आम्ही विरोधात आहो किंवा सत्तेत आहो हा प्रश्न नाही. एक आपल्या शहरातल्या संपूर्ण सामान्य लोकांना गरजू लोकांना एक जेवणाचा लाभ त्यांना मिळतो त्याच्यामुळे ही योजना आहे. आणि या आपल्या पूर्ण राज्यामध्ये या शहरामध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून आपली ते सर्वांचीच जबाबदारी आहे. मी तर असं म्हणेल की सगळेच नगरसेवक लोकप्रतिनिधी महानगरपालिकेचे जरी असले परंतु या शहराच्या विकासाचा तो विषय त्या महानगरपालिकेमध्ये आपण करत असतो. परंतु त्याच्यामुळे संपूर्ण लोकप्रतिनिधी महानगरपालिकेचे असो या शहराच्या गरजू लोकांसाठी त्यांनी करायला पाहिजे. त्याचप्रमाणे जे या ठिकाणी कुठल्याही पक्षाचे आपले शहराचे ग्रामीणचे आमदार असो त्यांनी हा विषय करायला पाहिजे. इवन मी म्हणून की खासदार म्हणून लोकप्रतिनिधींनी पण करायला पाहिजे. आणि जवळपास हा जो अनुदानाचा शहर ग्रामीण मिळून जो विषय आहे हा जवळपास 17 ते 18 करोड हा अनुदान एक पेंडिंग हा विषय आहे.
ते येत्या 15 दिवसात यांनी हे मागणी एक लोकांसाठी असल्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन गरजू लोकांसाठी आहे म्हणून सर्वात पक्षाच्या लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. आम्हीच एवढ्या लोकांनी शहरामध्ये का बरं पुढाकार घ्यावा? सगळ्याच आजी माजी लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन चांगली योजना आहे ती चांगले म्हटलं पाहिजे. प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं आणि लोकप्रतिनिधीचं आपल्या शहराच्या लोकांप्रती, या गरजू लोकांप्रती, वयोवृद्धप्रती सगळ्यांची जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे. म्हणून हे सगळ्यांनीच मागणी केली पाहिजे असं आमचं या ठिकाणी मत आहे. आम्ही जर मागणी केलीच आहे आणि येत्या 15 दिवसात जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही कार्यकर्ते म्हणून आपल्या शहराच्या या गरजू लोकांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू. एवढंच नव्हे तर शिवसेनेच्या पद्धतीने, शिवसेना स्टाईलने उतरू आणि या शहरामध्ये ही योजना गरजू लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न